आवडत आहेत आणि आत्ता 28ला सिनेमा पण आला होता. पण ठीक आहे, काही कारणांनी असं झालं आहे आणि परत आम्ही 9 जूनला तुमच्या सगळ्यांना भेटायला येतो आहे आणि तुम्ही सगळे तो सिनेमा नक्की बघा आणि कळवा की तुम्हाला कसा वाटतो. म्हणजे नाही आवडला तरी तसंही सांगा, पण मला आम्हा सगळ्यांना खात्री आहे की तुम्हाला नक्की आवडेल. त्याच्यामुळे तुम्ही एकदा नक्कीच बघा आणि आवडलं तर सगळ्यांना सांगाही. थँक्यू सो मच. म्हणजे तू इथे जे बोलतेस, तू जे आमच्यासमोर बोलतेस, असा आधीपासूनच कॉन्फिडन्स होता का तुझ्यात? शाळेत असतात ना ते गॅदरिंग्समध्ये जे उद्योग करतो आपण, डान्स, अँकरिंग, स्टेजवर, सो त्या बाबतीत मी कॉन्फिडंट असायचे, कारण तो वर्षातला माझा सगळ्यात आवडता पिरियड आहे गॅदरिंग असणे कॉलेजमध्ये किंवा स्कूल्समध्ये. सो इथे बरेच नवोदित कलाकार आहे, घरच्यांनी कसं हँडल केलं प्लीज जरा आम्हाला सगळ्यांना सांग. कारण चित्रपट करायचा, एकदमच एज्युकेशनसाठी गेलेली मुलगी शिक्षणासोबत एक चित्रपट करते, काय सांगितलं होतं घरच्यांना असं की लगेच ते तयार झाले? पहिले तर त्यांनाही अनपेक्षित होतं, कारण मी खरं तर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यात आली होती आणि तेवढीच म्हणजे मग तेवढंच की तू अभ्यास करावा, क्लासेस, कॉलेज आणि इतकंच माझं लिमिटेड आयुष्य होतं. पण जेव्हा सिनेमा येतो आणि मग असं वाटतं काहीतरी की अच्छा आयुष्यात असं करायला मिळणार आहे का, मग तो मोह मला पण नाही आवरता आला. मी फोटो पाठवला आणि 3-4 दिवस मी घरी पण सांगितलं नाही की मी असा उद्योग केला आहे. पण त्याच्यानंतर मला जेव्हा कन्फर्मेशन म्हणजे कॉल आला ऑफिसमधनं आणि मला कळलं की भाऊराव कराडे सरांच्या ऑफिसमधनं मला फोन आला आहे आणि मी त्यांना भेटायला मला उद्या जायचं आहे. सो मला ख्वाडा माहिती होता आणि ख्वाडाला नॅशनल अवॉर्ड आहे, म्हटलं काहीतरी मोठं झालं आहे. आणि माझ्या आईबाबांनी ख्वाडा पाहिला होता, त्याच्यामुळे सरांना म्हणजे माझ्या घरी पण सरांचे मूवीज बघितले होते तर त्यांना जेव्हा हे सांगितलं की मी सरांना भेटायला जाणार आहे आणि तिथून मला कॉल आला आहे, सो त्यांना पण खूप आनंदच झाला. आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पचवायलाही मला खूप जास्त वेळ गेला. 1-1.5 महिना मी जेवू शकली नाही आणि झोपू पण शकली नाही आहे, कारण अचानक म्हणजे सिनेमातच आपण अशा गोष्टी बघतो की ते खरंच सगळं माझ्या आयुष्यात माझ्यासोबत घडतं आहे, ह्यावरच माझा विश्वास बसत नव्हता. पण स्वप्न पाहिली पाहिजेत आणि ती खरी होतात असं मी म्हणेल. ग्रेट ग्रेट ग्रेट. आता जोरदार टाळ्या तर झाल्याच पाहिजे, पण सोबतच पृथ्वीराज प्लीज जरा तुझ्याशी पण गप्पा मारूयात. पृथ्वीराजने ह्या चित्रपटात त्याच्या ॲप्स वगैरे दाखवले आहेत, तू मूवीसाठी बनवल्या होत्या की ऑलरेडी आहेच? नाही, सुरुवातीपासून मला व्यायामाचा आवड आहे मला. अच्छा. पण एवढा काय सिरियस घेतलं नव्हतं. पण जसं सरांनी सांगितलं की काहीतरी रोल देतो तुला, तू ॲप्स वगैरे असं बनव जरा शरीर, तर सरांनी सांगितल्यामुळं मला आता त्या गोष्टीचा आनंद झाला. त्यामुळे मी ते सातत्य कायम ठेवलं. एकही दिवस खाडा न करता ऑफिसचं काम सांभाळून मी ते करत. ऑफिसचं काम म्हणजे नेमकी? मी ऑफिस बॉयचं काम करत होतो 4-5 वर्षापासून. सरांच्या ऑफिस बॉयचंच काम. 2 मिनटं या गोष्टीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एका ऑफिस बॉयला मोठ्या स्क्रीनवरती संधी देण्याचं काम सरांनी केलेलं आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे खरं तर. प्लीज आता पुढे कंटिन्यू कर. तर कसा होता हा प्रवास सगळं, प्लीज आम्हाला सांग. तसं मी माझं गाव शिरूर महागणपती, तुम्हाला माहीत असेल रांजणगाव महागणपती, तिथं माझं गाव आहे. एकदम खेड्यातलं गाव आहे. आणि कसं आहे, मला सिनेमाची आवड आता सगळ्यांनाच आहे लहानपणापासून. हिंदी सिनेमाचा चाहता आहे सगळ्यात आपण, पण मी मराठीत सयाजी शिंदेंचा चाहता झालो होतो खरंच. आणि त्यांच्यामुळं म्हणजे अशी गोष्ट झाली की मला वाटलं की आपण सिनेमात काम करू शकतो. आता माझं शिक्षण खरं तर एकदम कमी झालेलं आहे. माझं शिक्षण म्हणजे मी 8वी पण नापास आहे. माझं शिक्षण काय झालेलं नाही. आणि घरच्यांचं असं होतं की आता शिक्षण नाही तर थोडंफार काम तरी कर. म्हणजे काम करत होतो MIDCत, पण मला काय ते आवडत नव्हतं. म्हटलं आता सिनेमात तरी आपण काहीतरी करू. मग मुंबईला गेलो. मुंबईला बरेच दिवस खेटे घातल्या, पण तिकडे काय घडलं नाही. जेव्हा बबन सिनेमा सुरू झाला तेव्हा सरांकडे आलो आणि स्पॉट बॉयचं काम करत होतो. स्पॉट बॉय नंतर मी ऑफिसचं काम करत होतो. आणि ऑफिसचं काम करता करताच मी सरांना सांगितलं की मला कुठंतरी आता चान्स द्या. आणि माहीत नव्हतं की एवढा मोठा चान्स भेटेल डायरेक्ट. मी 2 मिनिटाचा रोल मागितला होता. मला काय माहिती की 2 तासाचा सिनेमा मला भेटेल. आणि ती जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि मला अजून एक गोष्ट तुझ्याकडनं जाणून घ्यायची. ट्रॅक्टर तुला आधीपासून चालवता येत होतं? मी लहानपणापासून आमच्या घरी ट्रॅक्टर होता. माझे जेव्हा माझे पाय नव्हते पुरे तेव्हापासून मी ट्रॅक्टर चालवतो. सो तुमच्यामध्ये कोणाला ट्रॅक्टर चालवता एकदा हात वर करा बरं. ट्रॅक्टर चालवणार काकांना ट्रॅक्टर चालवता येतं? वा वा. अजून कोण आहे? वा 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 वा.
अहो नाईस. अहो सगळेच ट्रॅक्टर चालवू शकतात. ट्रॅक्टर एकदम सोपा प्राणी, तो तुम्ही बसले की सर्रास चालू शकता कोणी पण. सही 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 सही. प्रतीक सोळशे पण इथे आलेले आहेत. या चित्रपटाचे टायटल सॉन्ग त्यांनी गायलेलं आहे. प्लीज त्यांना पण मी विनंती करेल की त्यांनी पण स्टेजवरती यावं. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं स्वागत झालं पाहिजे इथे स्टेजवरती. आपण यांच्याकडनं गाणं तर गाऊन घेणारच, पण गाण्याची स्टोरी सगळं विचारणारच आहे. पण शीतल सुद्धा आपल्यासोबत आहे. प्लीज शीतल, आम्हाला तुझ्याशी पण गप्पा मारायला नक्की आवडेल. शीतल, चित्रपटात तुझा काय रोल आहे आणि तुझा रोल तुझ्यापर्यंत कसा आला त्याचं प्लीज आम्हाला जरा सांग. नक्की. नमस्कार नाशिककर. नमस्कार. हा नाशिकचा आवाजच नाही आहे हो. आवाज कसा पाहिजे नाशिककरांचा, खणखणीत. नमस्कार नाशिककर. नमस्कार. हा, आत्ता आला. माझं नाव शीतल पाटील आहे. माझा भाऊ सरांसोबतचा हा दुसरा चित्रपट आहे. तुम्ही सर्वांनी बबन पाहिलाच असेल. त्याच्यामध्ये जे मोहराच्या दारावर जे गाणं आहे, त्याच्यामध्ये मी लीड डान्सर आहे. आणि आत्ता हा सरांसोबतचा माझा दुसरा चित्रपट आहे TDM, ज्यामध्ये मी पृथ्वीच्या बहिणीचा रोल केलेला आहे. ती बहीण जी आहे, ती मुलगी जी आहे, गावातली एक साधी मुलगी, आमच्यासारखी साधी मुलगी आहे, जी सर्वांना सांभाळून घेणारी, तिचं कुटुंब सांभाळून घेणारी, किंवा सगळे सॅक्रिफायसेस करून, तुम्हाला माहितीच आहे एक मुलगी कशी राहते घरामध्ये, गावातल्या मुली कशा असतात, सगळं सांभाळून घेणारी, सगळा खर्च पाहणारी, कुठे कमी जास्त होतं आहे का, किंवा भावाला पाठिंबा देणारी, सर्वांना पाठिंबा देणारी अशी ती मुलगी आहे. त्याचं कॅरेक्टर मी केलं आहे. माझा एक्सपिरियन्स, मी भाऊ सरांना हा रोल मला कसा मिळाला ह्याच्याबद्दल थोडं सांगते. सरांची माझी ओळख बबनपासूनच होती. त्याच्यामुळे त्यांनी मला जेव्हा फोन केला की असं असं कॅरेक्टर तू करतेस, मी त्यांना ताबडतोब हो म्हणाली होती, की काहीच मी पुढचा मागचा काहीच विचार नाही केला. मी लगेच त्यांना हो म्हणाले. आणि त्यांनी मला सांगितलं की, मी त्यांना विचारलं की काय असणार आहे कॅरेक्टर, रोल कसं असणार आहे. ते म्हणाले की गावातल्या एका मुलीचं कॅरेक्टर आहे, बहिणीचं कॅरेक्टर आहे, आणि तुला काळं व्हावं लागेल. गावातल्या मुली गोऱ्या गोमट्या नसतात. तर त्यासाठी तुला थोडं सावळं व्हावं लागेल, आणि चुलीवरती जेवण करायला लागेल, प्लस शेण सारवावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर मग त्यासाठी आम्ही गावाकडे जवळपास 1 महिनाभर गेलो होतो. तिकडे आम्ही शेण सारवलं, गाईचं दूध काढणे, चुलीवरती भाकऱ्या करणे. गायने लात मारली होती. प्रयत्न तर आम्ही घाबरत होतो सुरुवातीला, पण नंतर आम्हाला व्यवस्थित त्यांना सांगितलं की कसं गोंजरायचं हे ते सगळं. आणि तेच थोडंसं ती प्रोसेस होतीच, मजेशीर होती ते सगळं. याच्या आधी कधी शेण सारवलं होतं? नाही. सो बघा, इथे ज्यांना ज्यांना ॲक्टर ॲक्ट्रेसेस व्हायचं आहे हेही करावं लागतं. ओके, सो रेडी राहा त्याच्यासाठी. पुढे त्यानंतर दुसरी म्हणजे आम्हाला भाषा शिकायची होती तिकडची. मी मूळची कोकणातली आहे, त्याच्यामुळे भाषेचं खूप अंतर होतं. मी कालिंदी, अजून काही आमच्यासोबत कॅरेक्टर्स होते काही, ते आम्ही सगळेच तिकडे जवळपास 1-1.5 महिना राहिलो होतो. तिकडच्या बायकांसोबत गप्पा मारणे, त्यांच्यासोबत पाणी भरणे, कळशा उचलून आम्ही जात होतो विहिरीवरती. सगळं पाणी बिणी उचलून असं घागरी घेऊन डोक्यावर एक, खांद्यावर एक, अशी कमरेवर एक घेऊन असं जात होतो. हे सगळ्या आम्ही ॲक्टिव्हिटीज करत होतो. हा सगळा प्रोसेस होती ती सगळ्या वर्कशॉपच्या मागे. आणि असा आमचा तो मग प्रवास सुरू झाला होता पुढचा शूटचा. आता भाऊराव सरांकडे पुन्हा एकदा मी येईल. सर, म्हणजे ह्या चित्रपटामध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी, ट्रॅक्टर दाखवलेला आहे, सिम्पल सोबर पण ब्युटिफुल अशा हिरोईनसुद्धा दाखवलेल्या आहे, एक ॲप्सवाला हिरो दाखवलेला आहे. पण तुम्ही कधी येणार स्क्रीनवरती? आम्हाला आता तुमच्यासारखं पण एखादं असं कॅरेक्टर बघायला आवडेल. सो काय आहे का प्लॅन तुमचा या सिनेमात? हां, म्हणजे मला आवडतो अभिनय. अच्छा. पण ॲक्टिंग करावीच असं माझं काही नाही. म्हणजे तरी तर कमी काय कुणी असेल तिथं मी उभा राहतो. बबनमध्ये पण मी एक रोल केलेला आहे. ओके. कदाचित तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. बबन पाहिला आहे का सगळ्यांनी? मग तो जो बैजू पाटील आहे, म्हणजे बबनचा बाप मी आहे. बैजू पाटील मी केलेला आहे. तो असं पाहिलं तर कोणाच्या लक्षात येत नाही. आणि या सिनेमात पण मी एक हरहुन्नरी कॅरेक्टर केलेला आहे. अच्छा. TDM मध्ये. ओके. तर तोही तुम्हाला रोल नक्की आवडेल. हे जरा बघितलं होतं मी, जरा माहिती काढली तेव्हा मला कळलं की यांच्यात एक ॲक्टर सुद्धा लपलेला आहे. म्हणून मग मी म्हटलं विचारून बघूया. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी.